नमस्कार मंडळी, वेलकम टू मोहिनी पाठक स्टार यूट्यूब चॅनल. कसे आहे सर्व? मस्त असाल? आजचा आहे ना, आजचा संडे आहे, सॅटरडे आहे आणि हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेचा. मला टाइम नाही मिळाला, पाऊस भरपूर चालू आहे आमच्या मुंबईमध्ये, त्याच्यामुळे मला एडिट करायचा टाइम नाही मिळाला. आणि मुलाचं स्कूल, मुलाचं होमवर्क, मुलाचं ट्युशन क्लासेस, भरपूर काम चालू आहे. म्हणून वटपौर्णिमेचा व्हिडिओ एडिट करायला मिळाला नाही, म्हणून म्हटलं आज मी एडिट करते आणि अपलोड करते. आणि वटपौर्णिमा ही मंडेला होती. मंडेला असताना मी सकाळी 7ला उठून आम्ही मुहूर्तवर वटपौर्णिमेची वडाची पूजा करायला जातो. तर सकाळी 7 वाजता उठून फटाफट कामं केले, पूजा केली. आणि तुमचे दाजी तर मस्त जाऊन बसले 1 घंटा फुलावाल्यांची वाट बघायला. 1 घंटा लागला त्यांना. जवळपासच आहे, 2 मिनिटाचा रस्ता, पण 1 घंटा लावला. त्याच्यामुळे मग आलेलो, पूजेचं सामान वगैरे आणलेलं सकाळी मॉर्निंगला उठून, आणि मग वटपौर्णिमेची पूजा करायला घराजवळच आहे, थोडं 5 मिनिटाच्या चालण्यावरून वड येतो, तिथे आलो. आणि गरमी खूप होती त्या दिवशी, गरमी भरपूर होती. 30 तारखेला, 2 तारखेपासून पाऊस चालू झाला इथे. आणि पूजा केली. आणि 7 जन्माचा साथ जो असतो नवऱ्याचा, तो मिळाला पाहिजे. आणि या जन्मात काही वाईट असेल व्यक्तीमध्ये, तर या जन्मातच ते वाईट जे आहे ते कर्म या जन्मातच त्याला सोडून द्यावे आणि 7 जन्मात मिळो, पण एकदम चांगला नवरा या जन्माचा 7 जन्मात मिळो, पण जेही त्याच्यामध्ये वाईट आहे, वाईट कृत्य आहे, ते या जन्मापर्यंतच राहो आणि पुढच्या 7 जन्म असाच नवरा मला मिळो, अशी वडाला प्रार्थना करायची. आणि ते केली. मग काय, फोटोशूट केले, मग व्हिडिओ एडिट केला. व्हिडिओ एडिट झाल्यानंतर आपलं फोटो एवढं मेकअप केलं, कधी तर मेकअप करत नाही आपण, कधीतरी केलं तर एवढं मेकअप केल्यावर तर त्याचं काहीतरी फायदा तर व्हायला हवा ना. मग फोटोशूट वगैरे केला. साडी दाजीनच आणलेली, मला साडी माझ्या नवऱ्यानेच आणलेली. आणि फोटोग्राफर पण माझा नवराच होता तिथे. व्हिडिओ बनवायला, फोटो काढायला नवराच होता. आणि खूप छान असे वटपौर्णिमा झाली या टाइमच्या. आणि त्याच्या आदल्या दिवशीच मी मेहंदी वगैरे काढली होती. आणि मेहंदी काढून झाली, आणि दुसऱ्या हातावरची मेहंदी तर माझ्या बाजूच्या ताईने दिली, पण नाव जे आहे ते नवऱ्यानेच काढून दिलं हातावरती नाव. आपण नवऱ्याला नाव शोधायला लावतो, पण नवऱ्यानेच माझ्या हातावर नाव काढून दिलेलं मेहंदीने. मस्त. माझ्या बाळाने पण वटपौर्णिमा साजरी केली माझ्यासोबत. आणि म्हणजे मी जशी चक्कर मारत होती 7, त्याने पण दोरा धरून 7 चक्कर मारले. म्हणजे त्याचं म्हणणं होते, मम्मी मला पण तू 7 जन्मापर्यंत सोबत पाहिजे माझ्या, आणि मी पण माझ्या बाळासाठी, माझ्या नवऱ्यासाठी. चला तर मग आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. बाय बाय.